शुरू करो बस पड़े आराम से 3 2 1 गो गो Tabret kawan. Babat barat. Come on, speed up, speed up. Great. Ganesh Bhagwat on behalf of Sandu, they are also present here. I request both of them to join us on the stage for prize distribution ceremony. Stage with the hands of Minister and Managing Director of Shri Yashraj Desai यांच्या हस्ते आपण ओपन कॅटेगरी मेल यांचा दादा इकडे शंभूराजे
सन्माननीय श्री यशराज दादा देसाई यांच्या हस्ते आपण प्राइजेस दिलेले आहेत. विनर ओपन कॅटेगरी आपल्या संपूर्ण मॅरेथॉनचे जे विनर आहेत, आजच्या मॅरेथॉनचे जे विनर आहेत, अंकुश यांचं फेलिसिटेशन स्टेजवर होत आहे. सन्माननीय मंत्री साहेब शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आपण विनरला इथे मी सांगलीवरून आलेला आहे आणि हे मॅरेथॉन मी पहिल्यांदा सहभाग झालो आणि म्हणजे 21 किलोमीटरमध्ये चांगलं वाटलं, पळायला आनंद वाटला आणि चेअरअप पण चांगले करत होते आणि आयोजकांनी पण पाणी वॉटर यांनी सगळं म्हणजे भारी ठिकाणी हे केलं होतं. आणि टायमिंग आहे 1 तास 10 मिनटं. ट्रॅक कसं वाटलं तुम्हाला? 1 नंबर वाटला, ट्रॅक 1 नंबर होता, पळायला होतं. आधी मी 21 किलोमीटर भरपूर रेस केलेले आहेत. गेल्या महिन्यात मी ठाणे वर्षा मॅरेथॉनला 2nd प्राइज लागलेलं. मेरा नाम लोकप्रीत सिंह है। मैं पुणे वालेवाड़ी में प्रैक्टिस करता हूँ। एक प्राइवेट कंपनी है मिनी ऑरेंज करके, उन्होंने मुझे स्पॉन्सर किया है और मैं आज सातारा हिल मैराथन भाग में मेरे को बहुत अच्छा लगा और पूरा क्राउड बहुत अच्छा हेल्प कर रहा था, वाटर दे रहा था, सब मदद कर रहा था और ऑर्गेनाइज़र बहुत अच्छे थे और मेरा टाइमिंग था 1 घंटा 11 मिनट। मेरा नाम धर्मेंद्र सिंह है, मैं राजस्थान से बिलोंग करता हूँ। मैराथन काफ़ी अच्छा था, हिल ज़्यादा था पर पहली बार अपना बेस्ट किया हिल पे, काफ़ी अच्छा था। मैं तमिलनाडु वेलिंगटन ऊटी में प्रैक्टिस करता हूँ, काफ़ी अच्छा है इधर। मौसम भी ठीक था, हाई एल्टी में पहली बार दौड़ा हूँ तो ठीक था। हिल बहुत था, कंपटीशन भी बहुत हार्ड था, अपना हाई एल्टी में मैंने बेस्ट किया है, अच्छा किया। मी साक्षी संजय जडा, मी साताराची आहे। मला खूप भारी वाटलं, मी सातारा हिल मॅरेथॉन पळाली आणि मी फर्स्ट केली आणि माझं टायमिंग 1 तास 28 मिनटांमध्ये मी पळाली। वॉटरफॉल वगैरे खूप छान होतं, पायलट सोबत होते, खूप सपोर्ट वगैरे करत होते, त्यामुळे खूप छान वाटलं मला। या आधी कधी भाग घेतलेले कुठल्या स्पर्धेत काय? गेल्या वर्षी मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ओव्हरऑल फर्स्ट लागली होती, इंडियनमधून आणि ह्याच्यामध्ये इंटरनॅशनलमधून। या सगळ्यासाठी लागणारी प्रॅक्टिस कशी करता, कुठं करता? मी इथेच म्हणजे सातारमध्येच करते, शाहू स्टेडियम ग्राउंडला करते। आज सातारा हाफ हिल मॅरेथॉन पार पडली, अतिशय उत्सवात आणि अतिशय जल्लोषात ती पार पडली। निसर्गरम्य वातावरणात मी सुद्धा पळालो आणि अतिशय चांगली ज्याला म्हणून संकल्पना आहे, लोकांना रनिंगचं वेळ लावण्याची संकल्पना आहे। सर्व रनर्स आणि आयोजक यांच्या एवढ्या चांगल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉनबद्दल मी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सातारा हाफ हिल मॅरेथॉनला जगभरातून लोक पार्टिसिपेट करतात आणि अतिशय चांगलं आयोजकाचं हे नियोजन आहे ते होतं, त्याच्यामुळे कोणताही त्रास झाला नाही। स्वतः मी पळताना जाणवलं आणि वर काचपाटावर वातावरण एकदमच सुंदर असतं, त्यामुळे पळण्याचा थकवा त्या प्रमाणात जाणवत नाही, एवढं चढ असू नये। फारच सुंदर एक्सपिरियन्स होता आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक। काय सांगाल आज साताऱ्यामध्ये जवळपास हे 11वं 12वं वर्ष आहे, किती वर्ष आहे? 14वं वर्ष आहे सातारा हिल मॅरेथॉन। ही सलग 14 वर्ष सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करतोय। आज त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालं आणि जवळपास 8,000पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धक ह्याच्यामध्ये सकाळी 6:30 पासून सुरुवात झालेली होती आणि पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आज आपण त्यांचं बक्षीस या ठिकाणी दिलं। पहिला क्रमांक सांगलीतला तरुण आहे, दुसरा हरियाणातला आहे, तिसरा पंजाबमधला आहे। त्यामुळं पूर्ण देशातनं प्रतिसाद, सहभाग आपल्या हिल मॅरेथॉनला मिळतो हे त्याचं प्रतीक आहे। इथले स्थानिक आयोजन समिती जी आहे, श्री उपेंद्र पंडित, आमचे डॉक्टर शेखर घोरपडे, ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये सलग अगदी डिवोशनली काम करतात आणि त्याच्यामुळे एवढा मोठा इव्हेंट हा जिल्ह्यामध्ये सलग 14 वर्ष घेण्याची संधी जिल्ह्याला मिळाली। सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो
खेळाडूंना शुभेच्छा देतो. निर्विघ्नपणं एखाद दुसरा अपवाद सोडला तर निर्विघ्नपणं हा संपूर्ण मॅरेथॉनचा इव्हेंट पार पडला. सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळवलेल्या खेळाडूंना सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. स्थानिक संयोजन समितीचे मनपूर्वक आभार.